प्रभाग 17 होणार शिंदेंचा बालेकिल्ला। 9 अपक्षांसह इतर उमेदवारांची माघार। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिंदे सेनेच्या वाढत्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब करत प्रभागातील तब्बल 9 प्रमुख अपक्ष आणि इतर उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे। या सर्वांनी शिंदे सेनेच्या अधिकृत पॅनलला आपला एकमुखी पाठिंबा जाहीर केल्याने प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिंदे सेनेची ताकद आता अनेक पटींनी वाढली आहे। प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि शिंदे सेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या 9 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका अनिता सातभाई यांचा समावेश असल्याने हा शिंदे सेनेसाठी सर्वात मोठा राजकीय विजय मानला जात आहे। त्यांच्यासह सुनीता चव्हाण, जयश्री आढाव, शीतल लोखंडे, हर्षदा पवार, दीपक जाधव, रामदास कांगुर्डे, भक्ती शेलार, दीपला कपिले आणि कुंदा सहाणे या दिग्गज उमेदवारांनी पक्षाच्या हितासाठी आणि मतांची विभागणी टाळण्यासाठी माघार घेतली आहे। आम्ही सर्वजण प्रभागाच्या विकासासाठी शिंदे सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही या सर्व नेत्यांनी दिली आहे। या 9 उमेदवारांच्या पाठिंब्यामुळे शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश कोथमिरे, विजेता राहुल डावरे, सुशीला विष्णू लोखंडे आणि राजेश जगन्नाथ आढाव यांची स्थिती भक्कम झाली असून एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारांनी पाठिंबा दिल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। प्रभागात आता शिंदे सेनेची लाट असून विजयाचे गणित पूर्णपणे शिंदे सेनेच्या बाजूने झुकले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। या नाट्यमय आणि सकारात्मक घडामोडींमुळे प्रभागातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे। गटतट विसरून सर्वजण आता एकाच ध्येयाने कामाला लागले आहेत। प्रभाग 17 हा शिंदे सेनेचा बालेकिल्ला राहणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। आज नाशिक महानगरपालिकेचा माघारीचा दिवस होता। तर प्रभाग क्रमांक 17 मध्ये जेवढे इच्छुक उमेदवार होते त्यांनी आज सर्वांनी मला पाठिंबा दिलेला आहे। आज सांगायचं एक म्हटलं की खूप मोठं मन दाखवलं माझ्या भावानी। ओमकार दादा असेल, त्याच्यानंतर आमचे दीपक जाधव सर असतील, रामदास भाऊ असेल, नरेंद्र आढाव असतील, सर्वच प्रवीण भाऊ असेल पवार, त्याच्यानंतर आपले जे असतील अजून योगेश दादा असेल कपिले, त्याच्यानंतर भक्ती शेलार असेल। आज या सर्व उमेदवारांनी, अपक्ष उमेदवारांनी आज एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला प्रभाग क्रमांक 17 मध्ये। आणि आमची आज आतापर्यंत आम्ही शिवसेनेमध्ये काम करत आलेलो आहे। आजपर्यंत जे 1.5 ते 2 वर्षापासून जे प्रभागामध्ये घराघरामध्ये धनुष्यबाण ज्यांनी पोहोचवलाय असे ओमकार दादा चव्हाण असतील, मी यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही एवढी ग्वाही देतो। आणि ते आम्हाला पूर्ण ताकदीने आमच्या पाठीमागे उभे। जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि या दिवशी आज प्रभाग क्रमांक 17 मधून जो शिवसेना शिंदे साहेबांच्या विचाराने तयार झालेला 4 जणांच्या पॅनलचा साठी आज या ठिकाणी आमचे बंधू ओमकार चव्हाण यांच्या मातोश्री सुनीताताई चव्हाण असतील, दीपक जाधव सर असेल, रामदासजी गांगुर्डे असेल, दीपला कपिले असेल, हर्षदाताई पवार असेल, भक्ती शेलार असेल, शीतलताई लोखंडे असेल, अशा अनेक उमेदवारांनी आज या ठिकाणी माघार घेऊन, जयश्री आढाव असेल, या सगळ्या उमेदवारांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेतला। आणि हा मागे घेतल्यानंतर आमच्या प्रभाग 17 मधील शिंदे साहेबांच्या शिवसेनेला या ठिकाणी अतिशय एकमुखाने पाठिंबा दिला आहे। त्यामुळे निश्चितपणे या सर्व पॅनलची आमच्या ताकद अतिशय वाढलेली आहे आणि येत्या 15 तारखेला ही मतदानामधून या ठिकाणी समजेल। आमच्या ओमकार भाऊनी खऱ्या अर्थाने धनुष्यबाण हा संपूर्ण प्रभाग 17 मध्ये या ठिकाणी पोहोचवलेला आहे। त्याचा नक्कीच फायदा या ठिकाणी आम्हाला होईल आणि पुढील 15 दिवस ओमकार भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल या ठिकाणी मार्गक्रमण करेल आणि 16 तारखेला विजयाची 14 जणांची माळ तेच आम्हाला सर्व या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांकडे घेऊन जातील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। आज नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 17 शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री आले त्यावेळेसपासून आजपर्यंत मी ॲडव्होकेट ओमकार गुलाबराव चव्हाण युवासेना उपजिल्हा प्रमुख या नात्याने नाशिक पूर्व विधानसभा व प्रकर्ष आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण हा घराघरापर्यंत पोहोचवणे व तो टिकवणे याचं काम आम्ही या ठिकाणी केलं। प्रभागातील नागरिकांना जो पाण्याचा मूळ प्रश्न होता, 2 वेळेचं पाणी त्यांना उपलब्ध होत नव्हतं, त्याकरता म्हणून आम्ही मागच्या 1.5 वर्षापासून प्रयत्न केला
या ठिकाणी तो पाण्याचा प्रश्न जवळपास 50% सुटलेला आहे. पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तो 100% सुटेल. रस्त्यातील खड्ड्यांचा प्रश्न असेल, हा मी या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नगरविकास खात्याची पाठपुरावा करून हाच या ठिकाणी सर्व रस्त्यातील खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी केलं होतं. जनमानसामध्ये नगरसेवकाकडनं जी माणसांना अपेक्षा असते, जनसामान्यांना जी अपेक्षा असते ती पूर्ण करायचं आम्ही या ठिकाणी काम केलं होतं. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे आम्हाला पक्षाकडनं सांगितण्यात आलं होतं 1-1.5 वर्षापूर्वीपासून की तुम्ही तयारी सुरू करा, यावर्षी महानगरपालिकेची निवडणूक होऊ शकते. त्यानुसार आम्ही काम सुरू केलं. जवळपास 1 फेरी पूर्ण झालेली होती, दुसरी फेरी अर्धी झालेली होती प्रचाराची. आम्ही मागील वर्षभरापासून संक्रांतीच्या पहिल्या सणापासून, म्हणजे आता या 14 तारखेला संक्रांत सण आहे, तर आम्ही मागच्या संक्रांतीपासून ह्या संक्रांतीमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल. हे सर्व काम शिवसेनेचं घराघरांपर्यंत पोहोचवत होतो. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2000 लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेण्याचं काम या ठिकाणी केलं होतं. लाडक्या बहिणींचं केवायसी असेल, हे 2000च्या पेक्षा जास्त केवायसी आम्ही या ठिकाणी मोफत करून दिले होते. परंतु लास्ट मोमेंटला माझी आई सौ सुनीता गुलाबराव चव्हाण, शिवसेना महिला आघाडी प्रभाग प्रमुख, तर यांना शेवटच्या क्षणी काही राजकीय गणित जुळवण्याकरता म्हणून त्यांची तिकीट नाकारण्यात आलं. परंतु आम्ही एकनिष्ठ आहोत, आम्ही निष्ठावून शिवसैनिक आहोत, म्हणून आम्ही कुठल्याही पक्षामध्ये गेलो नाही. आमचा अर्ज जो होता त्याला एबी फॉर्म न जोडल्या गेल्यामुळे तो अपक्ष झाला. ह्या कारणामुळे शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, आमचे जिल्ह्याचे नेते अजयदादा बोरस्ते, विजयप्पा करंजकर, राजूअण्णा लवटे, बंटीदादा तिदमे, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक व मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब व सुहासांना कांदे असतील यांनी, आणि आमचे खासदार साहेब हेमंतप्पा गोडसे यांनी आज आमचे संपर्क करून त्यांनी सांगितलं की तुम्ही निष्ठावान कार्यकर्ते आहेत, तुम्ही लोकसेवेपासून आतापर्यंत खूप कष्ट घेतलेत. या ठिकाणी पूर्ण प्रभागामध्ये प्रभाग 17 म्हणजे ओमकार चव्हाण आणि शिवसेना हे गणित सगळ्यांना माहित होतं. परंतु तुम्ही जर आज पक्षाच्या पाठीशी उभे राहिला नाहीत, तुम्ही अपक्ष लढलात, तर पक्षाचे 4 उमेदवार याचा मोठा फटका बसेल. तर त्यापेक्षा तुम्ही आपली उमेदवारी मागे घ्यावी व 4 उमेदवारांना पाठिंबा द्यावा. तुमचा नक्कीच महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवक असेल किंवा डीपीडीसी असेल, इथे चांगल्या पदावरती ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या शिवसेनेला होईल, या प्रकारे आम्ही तुम्हाला नक्कीच न्याय देऊ असा शब्द त्यांनी आम्हाला दिला. आणि तो शब्द मला महत्वाचा आहे, कारण मी ज्या भरोशावरती काम करत होतो या प्रभागामध्ये, ती ह्याच लोकांच्या भरोशावरती मी काम करत होतो. परंतु आज ती गोष्ट शक्य झाली नाही. परंतु मी आज माझ्या आई सौ सुनीता गुलाबराव चव्हाण यांचा अर्ज माघार घेऊन आम्ही ह्या शिवसेनेच्या 4ही नगरसेवकांना पाठिंबा दिला आहे आणि शिवसेनेचे 4ही नगरसेवक पूर्ण मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याकरता मी स्वतःच ते निवडणुकीची धुरा हातात घेणार आहे. आणि त्यांना घराघरापर्यंत आम्ही जे काही पोहोचलो होतो आतापर्यंत, आम्ही निरनिराळे उपक्रम घेतले. माझा प्रभाग माझी जबाबदारी, त्याचप्रमाणे माझा प्रभाग सुरक्षित नागरिक प्रभाग, माझा प्रभाग स्वच्छ नागरिक प्रभाग, अशा निरनिराळ्या संकल्पना राबवल्या. आणि या ठिकाणी एक नगरसेवकाचा जो क्रायटेरिया असतो त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला बसवून घेण्याकरता म्हणून ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी केल्या. परंतु त्याचा फायदा आज या 4 उमेदवारांना मिळेल आणि 4 उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि शिवसेनेचा धनुष्यबाण ह्या नाशिक महानगरपालिकेवरती महापौर पदापर्यंत पोहोचेल याकरता म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज या ठिकाणी शिवसेनेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि मी शिवसैनिक आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षात मी जाऊच शकत नाही. माझे विचार हे हिंदुत्वाचे आहे, माझ्या विचारामध्ये फक्त शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेचे 4 उमेदवार नक्कीच मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी या ठिकाणी ग्वाही देतो. आमचं जय हिंद, जय महाराष्ट्र.